अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानेशोनुभवामृतं व्यरचयच, ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं, गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं, ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो, ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आपण थोडासा आत्ता जो ताईंनी पहिली ओवी वाचली आणि त्याचा आशय घेऊन किंवा तो धागा लक्षात घेऊन सगळ्यांच्या मनामध्ये शिवशक्ती म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय ही जी शंका होती, आणि त्यासाठी आपण जगाचं मूळ जी कारण प्रकृती आहे, खरं म्हणजे शिव आहे किंवा परमात्मा आहे, तो जगाचं मूळ कारण आहे. पण त्यानं जी प्रेरणा झाली, स्फुरण झालं आणि त्यातून प्रकृतीचा उगम झाला म्हणूया, की प्रकृती निर्माण झाली आणि ही सगळी तिनं सृष्टी निर्माण केलेली. पण ती प्रकृती आणि जो शिव किंवा शिव आणि शक्ती हे दोघं एकरूप आहेत. शिव हा ज्ञानरूप आहे, चैतन्य रूप आहे, आणि प्रकृती ही जडस्वरूप आहे, असं काल आपण पाहिलेलं होतं. कालच्या काही ओव्या तुमच्यापैकीच काही जणांनी म्हटलेल्या होत्या, त्याचे अर्थही समजून घेत होतो आपण ज्ञानेश्वरांच्या 7व्या अध्यायाच्या आधारे. तर कुणाला जर पुढच्या ओव्या काही म्हणायच्या असतील किंवा समोर ज्ञानेश्वरी ठेवली असेल तर बघा. काल आपण 2 ओव्या पाहिलेल्या होत्या की परी उदकी झाली बाबुळी, ते उदकाते जैसी झाकोळी, का वायाची आभाळी आकाश लोपे. ही कशी आहे प्रकृती किंवा या सृष्टीचं रूप कसं आहे, तर पाण्यावर साठलेल्या शेवाळासारखं आहे.
आणि पाण्याला जसं ते शेवाळं झाकून टाकतं, किंवा दुसरं दृष्टांत दिला होता की आकाशात दाटून आलेले मेघ हे जसे व्यर्थच आकाशाला झाकून टाकतात. सध्या बघा 10-15 दिवस किंवा खूप दिवसापासून हे तसंच आपल्या सृष्टीतलं आत्ता आपल्याला चित्र दिसते की सतत आभाळच आलेलं आहे, आकाश दिसतच नाही आहे, म्हणजे आकाशाला त्यांनी झाकून टाकलेलं आहे. किंवा दुसऱ्या उदाहरणातून तुमच्यातल्या काहींनी सांगितलेलं होतं की स्वप्न हे खरं खोटंच असतं, मिथ्या असतं, पण आपल्याला गाढ झोपेत ते खरं वाटतं आणि ती स्वप्नावस्था आपल्याला आपल्या अस्तित्वाचं भान उरूच देत नाही. कळतं का हो स्वप्नात किंवा झोपेत मी कोण आहे, माझं काय चाललं आहे, पूर्ण विसर पडलेला असतो आपल्याला. आता दुसरं पुढं दृष्टांत देत आहेत बघा. तुम्हाला 13व्या श्लोकाच्या खालच्या ओव्या काल आपण पाहिल्या होत्या, 60, 61, 62. तशी 63वी ओवी कोणाकडे असेल तर वाचा, म्हणजे थोडासा तुमचाही सहभाग असल्यावर तुम्हाला छान समजते. 60, 61 2 झाल्या होत्या. 62वी ओवी वाचताय का कोणी? मी वाचू का ताई? हा, वाचा वाचा वाचा. हां, तैशी हे माझे असो डोळ्याची पडरते, ते देखणे पण डोळ्याचे नाजी जे काही. हा, पुन्हा एकदा वाचा आणि शांत वाचा जरा. बर. हं. हे डोळ्याचे असो डोळ्याची पडरते, ते देखणे पण डोळ्याचे ते जे काही. ठीक आहे. आता हे असो डोळ्यांचे दुसरे एक उदाहरण देत आहेत, दृष्टांत देत आहेत की आपल्या डोळ्यामध्ये पडळ म्हणजे असा पडदा येतो बघा, आणि तो कितवी ओवी आहे? 62वी ओवी. बर. 60 पहिल्या प्रकरणातली नाही, आपण ज्ञानेश्वरीतलं 7वा अध्याय पाहत होतो काल. त्यातल्या अच्छा. 13व्या श्लोकाच्या खालच्या 2 ओव्या काल झाल्या होत्या. 60, 61. आता 62वी चालली आहे. बर. तर डोळ्यांवर असा एक पडदा येतो, आणि असं म्हणतात की तो पडदा म्हणजे काय असतं, तर अश्रू गोठल्यामुळं किंवा अश्रूंचाच पडदा तयार होतो. आणि तो उभा राहिला की काय होतं, डोळाची पडळ रचे तेणे देखणे पण डोळ्यांचे न गिळजे काही. आपलं डोळ्यांना बघण्याचं जे हे आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे, तर ते सामर्थ्यच नष्ट होतं. म्हणून हल्ली सगळ्याची ऑपरेशन निघालीत की नाही, मोतीबिंदू काय, काचबिंदू काय, मग ते सगळी आवरणं नष्ट करतात, काढून टाकतात. म्हणजे त्या डोळ्यावर पडदा आल्यामुळं डोळ्याचं सामर्थ्य जसं दिसत नाही, डोळ्याला आपल्याला कुठलीच वस्तू दिसत नाही. लोक म्हणतात मला काहीच नाही, सगळं धुकं धुसर दिसते. तुमच्यापैकी कोणी अनुभव घेतला असेल तर सांगू शकाल. तशी ही प्रकृतीमुळं त्या परब्रह्मावर एक हा असा पातळसा पडदा आलेला, आणि म्हणून आपल्याला ते परब्रह्म दिसतच नाही. आपल्याला काय दिसते, ही सगळी प्रकृती दिसते, ही सृष्टी दिसते. म्हणजे ही दिसणारी काय आहे, प्रकृती आहे. दिसणारी सगळी माया आहे. पण ती चिरंतन आहे का हो? ही माया कायम टिकणारी आहे का? नाही. मायेचं अस्तित्व हे नश्वर आहे, ती नष्ट होणारी आहे. काल घडलेली वस्तूसुद्धा आज नष्ट होते. आपण एखादी 50 वर्ष जपून ठेवलेली वस्तू आपली अचानक पडते, फुटते, किंवा कोणीतरी घेऊन जातं, म्हणजे कशाही कारणाने ती नष्ट होते. म्हणजेच या सगळ्या ज्या ज्या निर्माण झालेल्या गोष्टी आहेत या नष्ट होणार आहेत, आणि ती म्हणजे माया आहे. पुढची ओवी वाचा. दुसऱ्या कोणीतरी वाचा. आता रेखाताई वाचा. कोणती ताई? 63वी. तैसी हे माझीच बिंबली. बर. तैसी हे माझीच बिंबली, त्रिगुणात्मक साऊली, मदची आड ओढवली, जवनिका जैसी. अगदी बरोबर, छान. आता जसं त्या डोळ्यांच्या पडद्याचं सांगितलं, तैसीच म्हणजे तेच उदाहरण पुढं कंटिन्यू केले त्यांनी, पण ते आपल्या बाबतीत घेतले, भगवंताच्या बाबतीत आहे. तो म्हणतो तैसी हे माझीच बिंबली. आपण बिंब आणि प्रतिबिंब हा भाव पण पाहिलेला आहे. तशी ही
त्रिगुणांनी व्यापलेली जी प्रकृती आहे ती काय आहे हो? त्रिगुणात्मक सावली. ही 3 गुणांची जणू काही सावली आहे. आणि की मजची आज ओढवली जवनिका जैसी. आणि ती माझ्या पुढेच एखाद्या पडद्यासारखी आड आलेली आहे. म्हणजे तिनं अगदी झिरझिरीत पडदा असतो बघा, हल्ली ओढण्या बिडण्या पण तशा असतात की घेतलं आहे नॉमिनल काहीतरी, पण त्याच्या मागे ते झाकण्याचे काम होऊन जातं. तसं एखाद्या झिरझिरीत पडद्याप्रमाणे किंवा जवनिका म्हणजे पडदा. तर ती काय करते ही प्रकृती? माझीच दृश्य छाया आहे. छाया कशी असते? आपलीच. काल झालं होतं आपलं बोलणं. पण ती छाया अशी परमनंट आहे का हो? ती आपल्याला जिथे जिथे असू तेवढ्यापुरती ती दिसते आणि नंतर पुन्हा ती नष्ट होते. पण ती कायमची नसते, आपलीच सावली असते. म्हणजे आपल्यात आणि सावलीत साम्य काय आहे? दिसते आपल्यासारखी, बिंब प्रतिबिंबासारखंच आहे ते. आपल्या आरशात जसं प्रतिबिंब दिसतं आणि आपण बिंब असतो. पण आरसा बाजूला काढला की ते प्रतिबिंब संपतं. तसंच इथं सांगतायत, ज्ञानदेव सांगतायत की एखाद्या झिरझिरीत पडद्याप्रमाणे ही जी सावलीसारखी आलेली माझी ही आहे, माया आहे किंवा प्रकृती आहे, ती मला पूर्ण झाकून टाकते. जे प्रकृतीचं काम काय आहे? आपल्याला एक वेगळा शो ज्याला म्हणतो तो निर्माण केलेला आहे तिनं. आणि या परब्रह्माला तिनं पूर्ण झाकून टाकलेलं आहे. अजूनही पुढे छान उदाहरणं दिलेली आहेत. 1-2 एवढी 4-5 उदाहरणं घेऊया म्हणजे आपल्याला उदाहरणातनं कळतंय. पुढचं कोणी वाचतंय? हा, वाचा. म्हणजे परब्रह्माला गिळून टाकलं असं. हा, गिळून टाकलं नाहीये, गिळून नाही, झाकून टाकलंय. झाकून टाक. हा, जसं आपण एखादा पदार्थ झाकून ठेवतो की नाही, मुलांनी सगळं बघू नये म्हणून, आणि नंतर मग आपण तो एक एक त्याला खायला देत असतो. हे आपलं घरातलं उदाहरण सांगितलं, पण हे झाकून टाकले पडद्याप्रमाणे. तो झाकलं म्हणजे ती या परब्रह्माला झाकून टाकते. बरं, पुढे वाचू मी ताई? हो, वाचा वाचा. म्हणून भूते माते नेणती, माझीच परी मी नव्हती, जैसी जळीची जळी न विरती, मुक्ता फळे. छान, बरोबर. म्हणूनी भूते माते नेणती. नेणती म्हणजे जाणत नाहीत. माते म्हणजे माझी. आईला असा अर्थ नाही घ्यायचा. ती कुणाची आहेत भूत? प्राणी मात्र सगळे खरं माझेच आहेत. भगवंताची लेकरं आहे आपण म्हणतो की नाही. म्हणूनी म्हणजे म्हणून. माझीच परी मी नव्हती, पण ती माझीच असून सुद्धा ती मला जाणत नाहीत. हे सगळे जे आहेत, माझी मुलं आहेत, ती मला जाणतच नाहीत. आणि माझी जैसी जळीची जळी न विरती, मुक्ता फळे. आता मुक्ता फळं म्हणजे मोती. मोत्यांचं उदाहरण दिलेलं आहे की जळात निर्माण झालेले मोती कधी पाण्यात विरघळलेले तुम्ही पाहिलेत का? स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पडलेला जो आकाशातला थेंब असतो पावसाचा, त्याचा मोती बनतो. पण अर्थातच तो सागरातल्याच शुक्तीमध्ये किंवा त्या शिंपल्यामध्ये पडत असतो. मग जळातच निर्माण झालेले हे मोती असतात, पण ते कधीही विरघळत नाहीत. तसे ते सांगतायत की तशी माझ्यापासून निर्माण झालेली ही जी सगळी भूतसृष्टी आहे ती मला जाणतही नाहीत आणि मद्रूपही होत नाहीत. काय म्हटले त्यांनी? भूते माते नेणती. ही सगळी भूतमात्र भूतसृष्टी मला जाणतही नाहीत, ओळखतही नाहीत, आणि माझीच परी मी नव्हती, आणि ती माझी आहेत असंही त्यांच्या लक्षात येत नाही. माझ्यापासून निर्माण झालीत असं लक्षात येत नाही. हा सगळा त्या प्रकृतीचाच खेळ आहे. तिनंच निर्माण केलेलं आहे आणि तीच खरी वाटते सगळ्यांना, पण खराच मी त्याचा निर्माता मी आहे. म्हणजे प्रकृती हे काय म्हणू आपण, कार्यप्रवण असा एक घटक आहे की ती सगळं हे आपण घरामध्ये पण पाहतो. सगळी कामं करणारी एक व्यक्ती असते किंवा सगळं निर्माण करणारी एक व्यक्ती असते, मोठी असते, आणि वरवर सगळा शो करणारी दुसरी एखादी व्यक्ती असते. बाहेरनं कोणी आलं की ती सांगतं, बघा हे सगळं घर माझ्यामुळं चाललेलं आहे, सगळं मी करते बरं,
मुलाबाळांचं म्हणजे ह्यांच्या मुलांचं बघते, सगळं बघते, घरातलं सगळं मी करते. खरी करणारी आणि निर्माती वेगळीच असते की नाही. माता मौली वेगळी असते, पिता वेगळा असतो. पण काही जण स्वतःकडं क्रेडिट सगळं घेत असतात. तशी ही प्रकृती स्वतः सगळं, अर्थात प्रकृती म्हणजे काय हो, तोच आहे, त्याचाच अंश आहे. पण हे आपल्याला चित्र डोळ्यापुढं लक्षात यावं म्हणून मी सांगते. तर ती माझ्यापासून निर्माण झालेली भूतसृष्टी मला जाणत नाही आहे आणि माझ्याशी एकरूपही होत नाही. आपल्यावर डोळ्यावर सुद्धा असाच एक पडदा आलेला आहे आणि आपण हे सगळं जग खरं मानतो आहे. ही सृष्टी जी आहे नश्वर आहे, ही खरी मानतो. आता किती वेळा ज्ञानदेव ज्ञानेश्वरीतही तेच सांगतायत की आधी त्या परमात्म्याला ओळखा, त्याचं चिंतन करा. आपला जन्म तेवढ्यासाठी आलेला आहे. काल याच्यावर विषय झाला आहे खूप आपला. अजूनही पुढची ओवी बघून मग ठरवूया आपण. पुढची ओवी वाचा. नमस्कार मॅडम, मी वाचते संध्या. हा, वा वा, आली का संध्या? वाच. अहो काल 2 दिवस मी नव्हती फक्त. बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, वाच. पै पृथ्वीची आग टुकी, सवेची पृथ्वीसी मिळे जरी मिळवी जे, एरवी तोटी अंगी संगेसी तरी नीट आवाज नाही आला. आवाज नीट आला नाही, पुन्हा वाचा. हो. पृथ्वीचा गटू की जे, सवेची पृथ्वीची मिळे जरी मिळवी जे, एरवी तोची अग्नी संगे सिजे तरी वेगळा होय. नेहमी जे उदाहरण दिलं जातं ते हे ज्ञानदेवानी छान उदाहरण, छान वाचली, आता समजली. पै पृथ्वीचा घटू की जे, पृथ्वी म्हणजे माती, इथं असा अर्थ घ्यायचा. पृथ्वीचाच भाग असतो ना, माती हा पृथ्वीचाच अंश असतो. त्याच्यापासून आपण कुंभार काय बनवतो? घट. घटू की जे म्हणजे घट केला जातो. आणि आत्ता ताजा घट बनवलेला आहे, कुंभाराळा आहे बघा आमच्या इथे संगमनेरला, छान. संध्याताईंना माहिती आहे. मॅडम ज्ञानेश्वरी चालू का? हो, ज्ञानेश्वरी 7वा अध्याय चाललाय आपला. 13व्या श्लोकाच्या खालच्या ओव्या चालल्या आहेत. आपण प्रकृतीचं जरा समजून घेतोय ना. आजच्या दिवस घेणार आहे, आजचा दिवस फक्त. उद्यापासून गुरुस्तवन सुरू करायचं. आता काय सांगतायत या ओवीमध्ये, हे 2-4 उदाहरणं घेऊया म्हणजे आपल्याला पृथ्वी, आपलं प्रकृती आणि परमात्मा याच्यातला फरक कळेल. आणि अजून मग दोन्हीतला मी थोडा साम्यभेद सांगणार आहे. तर ही जी माती असते ही ओली असते आणि त्या ओल्या मातीपासून बनवलेला घटसुद्धा कसा असतो? ओला ओला असतो. अजून तो भाजायच्या आधी कशी असते त्याची अवस्था, अगदी मऊ असतो तो. आणि बनवलेला घट पुन्हा जर आपण मातीत मिसळला तर काय होईल? पुन्हा त्याची माती होऊन जाणार. पण तो मिसळण्यापूर्वी जर छान त्या आव्यामध्ये घालून कुंभार त्याला भाजतो आणि त्याला भाजला की मग तो वेगळा होतो. मग काही तो पुन्हा मातीत मिसळला जात नाही. तशी ही भूतसृष्टी आहे की ती माझ्याशी खरं एकरूप आहे. कच्च्या घड्यासारखी आहे, माझ्याशी एकरूप होते लगेच. पण तो जरा पक्का झाला की मग मात्र मला विसरतोय. मग तो माझं काही संबंध आहे हे लक्षातसुद्धा घेत नाही. आता पुढची वाचा. छान वाचले संध्याताईंनी, आत्ता दोघींनी चांगले वाचलेत. मी वाची म्हणू? हो, वाचा, म्हणा. एकेकीने एक वाचा. आता ज्यांनी वाचले त्यांनी न वाचता नव्यांना द्या. ज्ञानेश्वरीचं घेत आहे का? हो, ज्ञानेश्वरी. आता 66. तैसे भूत जात सर्व. तैसे भूत जात सर्व, हे माझेचे जरी अवयव, परी माया योगे जीव तसे आले. हां, बरोबर. आत्ता जसं सांगितलं की पृथ्वी त्या मातीपासून बनवलेला घट हा पुन्हा मातीत लगेच मिसळला जातो भाजायच्या अगोदर. पण जेव्हा अग्नीबरोबर शिजतो म्हणजे भाजला जातो, तेव्हा तो माझ्यापासून वेगळा होतो. तैसे भूत जात सर्व. पहिल्या ओवीचा दुसऱ्याशी संबंध छान घेतात बघा. आता तुमची हे बंद करा, हां, म्हणजे ऑडिओ बंद करा तर माझा आवाज नीट येईल. मग पुढच्या वेळेला तुम्ही ऑन करा. तर आता काय सांगतायत? तैसे भूत जात सर्व. सगळं हे भूत जात, सगळी भूतसृष्टी माझेची कीर अवयव. मला ही ओवी पाहिल्यानंतर तुम्ही जर कोणी पुरुष सूक्त म्हणत असाल किंवा शिकला असाल तर पुरुष सूक्तामध्ये भगवंत म्हणतात
की अमुक अमुक माझं मुख आहे, अमुक अमुक माझे पाय आहेत, अमुक अमुक माझे सगळे अवयव असे भगवंतांनी सांगितले. तसे इथं ते सांगतायत की भूतजात सर्व माझेची कीर अवयव. कीर म्हणजे खरं, ते जणू काही माझे सगळे अवयव आहेत. परी माया योगे जीवदशे आले, परंतु ते मायेच्या संयोगात आल्यामुळं किंवा मायेच्या संपर्कात आल्यामुळं त्यांना जीवदशा प्राप्त झाली. आणि म्हणून ही सृष्टी माझी असून सुद्धा मला माझं काय स्वरूप आहे किंवा ते ओळखतच नाही आहे. त्यांना फक्त ती मायाच आपली जवळची वाटते. आणि माया ही केवळ नश्वर आहे. काल अशी तिची दोन्ही रूपं पाहिली, पण खरी ती नश्वर आहे. हे सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या ह्या नष्ट पावणार आहेत. त्यामुळं माझ्या प्रकृतीच्या संपर्कात आले की सगळे मला विसरतात आणि त्यांना सगळ्यांना जीवदशा प्राप्त होते. आता शेवटची एक ओवी वाचा, म्हणजे मग हो वाचा वाचा. हां हा वाचा रे. हां म्हणून माझेची मी नव्हती, माझेची मदन ओळखती, अहम्मता भ्रांती विषय अंध झाले. छान आहे, तुमच्या पण ओव्या चांगल्या आहेत. आता हाच मूळ ज्ञानेश्वरीतला कोणी वाचतं का? अजून कोणीतरी मगाशी म्हणत होतं मी वाचू का? मी वाचू का? हा वाचा अनुराधन. हां गीताची हा गीतेच्या कालचा ज्ञानेश्वरीचा म्हणूनही दही हे शा गुणमयी. नाही ते नाही 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 ते नाही. आता ही ओवी म्हणून म्हणून माझेची नवती, हा हा माझेची माझा ओळख, हा ममता भ्रांती विषय अंध झाले. अगदी बरोबर, छान. आता बरोबर सांगितलं, म्हणजे तुमची पण आधीची बरोबरच होती. आता म्हणून माझेची मी नव्हती. आता काय सांगतायत की हे सगळे माझ्यापासूनच निर्माण झाले. ते जणू काही माझे अवयव आहेत. ही सगळी भूतसृष्टी माझीच आहे, पण तरीसुद्धा ते माझ्याशी एकरूप होत नाहीत. भाजलेल्या घड्यासारखी त्यांची अवस्था झालेली, आणि मला ओळखत सुद्धा नाहीत. कशामुळे ओळखत नाहीत ते 3 शब्द लक्षात ठेवायचे. अहम, ममता, भ्रांती. अहम म्हणजे अहंकार, ममता म्हणजे माझं माझं माझं, आणि भ्रांती होते. खरं खोटं कळतच नाही, भ्रम झालेला आहे सगळा. तर केवळ अहंकार, ममता आणि भूल पडल्यामुळं किंवा भ्रांती झाल्यामुळं ते विषयांध झालेले आहेत. फार शब्द महत्त्वाचा वापरलेले. आपण झालोयत का अंध डोळे मिटून? जरा विचार करा संध्याकाळी झोपताना की मी किती किती विषयांच्या मागे जातोय. ज्ञानेश्वरांनी उगाचच नाही वर्णन केलेलं. विषयांध झालेले आहेत सगळे, जेवढे प्राणी मात्र आहेत. तरी पण आम्ही आता निदान ह्या आध्यात्मिक क्षेत्रात थोडे वळलेले आहोत. आपण ग्रंथ वाचतो आहोत, काही का विना परमेश्वराला जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण आपल्या सभोवताली जे फिरतायत आत्ता, काही जण तुमच्याही संपर्कात असतील. तुम्ही जर त्यांना म्हणलात की जरा या ना आमच्या पण ज्ञानेश्वरीतला किंवा ह्या त्यांच्या अमृतानुभवातला थोडा आनंद घ्या किंवा हे आजचं ऐका, तर ते काय म्हणतील? हो ते तुमचं तुम्हाला राहू दे, आज आमची पार्टी आहे, आज आमचा वाढदिवस आहे, आज आम्हाला मित्रांबरोबर जायचे, मैत्रिणींबरोबर जायचे. म्हणजे त्यांना ते विषय जास्त प्यारे असतात. आपण निदान आपल्या विषयांना थोडा वेळ तरी मुरड घालून काही का विना चिंतन करतोय. म्हणून तुमच्या सगळ्यांचं किंवा आपलंच सगळ्यांचं आपलंच आपण अभिनंदन करूया. तर भगवंत सांगतायत की ही भूतसृष्टी माझी असून सुद्धा ती माझ्याशी एकरूप होत नाही, आणि त्यामुळं माझी त्यांना ओळखसुद्धा नाही आहे. त्याच्या पाठीमागं अहंकार, ममता आणि भ्रांती या 3 गोष्टीमुळं आपण या प्रकृतीमध्ये किंवा आपण या सृष्टीमध्ये जास्त रमलेले आहोत. मग अशी बरोबर अनुराधाताईंनी वाचला होता तो श्लोक, काल आपला झाला आहे. दैवी हेशा गुणमयी. नाही तर म्हणा एकदा परत, तो त्याला जोडूनच आहे तो. म्हणा अनुराधाताई. हां दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्या मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. आता ही काय आहे? ही गुणमयी माया आहे. याच्यावर काल आपण बोललोय. कोणते गुण आहेत तिच्याकडं? सत्व, रज, तम. हां 3 आहेत. आणि ती दुरत्य आहे. दुरत्य म्हणजे ओलांडणं कठीण आहे.
तिला कोणी नदीची उपमा दिली, कोणी सागराची उपमा दिलेली. तर ह्या मायेनं भरलेला हा जणू काही भवसागर आहे किंवा ही भवनदी आहे आणि ती तरून जाणं अतिशय कठीण आहे. पण पुढची ओळ महत्त्वाची आहे. माम माम एव ये प्रपद्यन्ते. ये म्हणजे जे आणि प्रपद्यन्ते म्हणजे शरण येतात. मलाच जे शरण येतात, मायाम एतान तरंती ते. मायेला कोण तरून जाऊ शकतं? जे मलाच फक्त शरण येतात ते मायेला ओलांडू शकतात किंवा तरून जाऊ शकतात. एता मायाम तरंती ते. या मायेला ते तरून जाऊ शकतात. बघा ना, मग त्या मायेमध्ये आपण लडबडत नाही. आता हळूहळू आपण अलिप्त व्हायला लागलो की नाही. कुणी म्हणतं एवढं बघा, आपण म्हणतो नाही आता मला आत्ता हे करायचे, 1 पाऊण तास मी दुसरं काही बघणार नाही, तुमचं त्याच्यानंतर करीन काही करायचं असेल तर. म्हणजे हळूहळू अलिप्तता आपल्यामध्ये येते. आपण त्यात जास्त अडकून पडत नाही. पण काही जण रोज निमित्त सांगतात, आज आमच्या घरी पाहुणे आले, आज अमकं झालं, आज मला बाहेर जायचं होतं, आज मला सेलला जायचं होतं, मला टी व्हीवरची सिरियलच बघायची होती. हे सगळे विषय अंधाची लक्षणं आहेत. आणि जे विषयांमध्ये गुंतलेले आहेत त्यांच्या ठिकाणी मी पण जास्त आहे, मी पण आपण आहे. आणि भगवंताला ओळखण्याची त्यांच्याजवळ ताकदच नाही, दृष्टीच नाही आहे. म्हणून या भरलेल्या माये म्हणजे या सगळ्या मायेनं भरलेल्या भवसागरातून तेच मला तरून जाऊ शकतील, तेच या समुद्राला तळून जाऊ शकतील की जे मला पूर्णपणे शरण येतात. आता काही जणांचा बघा भगवंतावर इतका विश्वास असतो, इतका गाढ विश्वास असतो की मला फक्त या सगळ्याच्या कष्टातून, संकटातून, दुःखातून, माझ्या अडचणीतून पार करणारा फक्त भगवंत आहे. आणि त्याला तुम्ही जितक्या तीव्रतेनं मनापासून हाक माराल, मग त्याच्यासाठी आपल्याला सगळी उदाहरणं माहिती आहेत. द्रौपदी आहे, ध्रुव आहे, प्रल्हाद आहे किंवा जी जी तुमच्या डोळ्यासमोर उदाहरणं असतील, त्या सगळ्यांना हा भगवंत धावत धावत गेलेला आहे. गजेंद्र आहे. तुम्हाला असं एखादं उदाहरण आठवलं तर. मग आता ही माया म्हणजे काय आहे हे आपण परवा पाहिली की अष्टधा माया, अष्टधा प्रकृती तिला म्हणले. अष्टधा म्हणजे पंचमहाभूते आणि मन, बुद्धी, अहंकार, ही 8 तिची सगळी रूपं आहेत. आणि त्यामुळे ती काय करते, आपल्यामध्ये गुंतवून घेते. ती या माया नदीच्या तळापर्यंत आपण पोहोचूच शकत नाही. आणि ह्या तिच्या लाटांमुळं माणसं कशी अडकतात ते पुढे पण पुन्हा त्यांनी खूप सुंदर, ही दुवाड महानदी आहे, माया नदी आहे असं म्हटलं आहे बघा. मग तिच्यामध्ये हे सगळे बुडबुडे कशाचे येतात, काय काय आहे असं पुढच्या काही ओव्यांमध्ये सांगितले. आता तुम्हाला वाचायला जास्त न सांगता मी पटपट सांगते, नाही तर मग काय होईल, उरकणार नाही आपलं. 68 पासून 72 पर्यंत काय काय तिच्यामध्ये आहे ते सगळं सांगितले. वाचायचं असेल तरी वाचा. 68वी ओवी बघा कुणाला वाचायची असेल वाचा. आता महदादी हे माझी माया, उत्तरोनी या धनंजया, मी होईल हे आया कैसे नीती. बरोबर. आत्ता जे सांगितलं की सगळे जे विषय अंध आहेत, काय काय 15वा श्लोक 15वा श्लोक जरा पुढे आहे तो. काही ओव्या नाही, काही काही काय काही ह्याच्यामध्ये अगोदर ओव्या घेतलेल्या आहेत आता ह्या मायेसंबंधीच्या, आणि मग पुढे 15वा 16वा श्लोक घेतलेला आहे. तो नंतर वाचा, मग हे झाल्यावर वाचा, चालेल. आता यांनी जे वाचलं त्याचा अर्थ सांगते, जरा समजावून देते. की मगाशी जे सांगितलं की विषयांध झालेले लोक अहंता, ममता आणि भ्रांतीमुळं मला ओळखत नाहीत, माझ्यापर्यंत येत नाहीत. पण त्याच्यावर श्लोक सांगितला की जे मात्र मला शरण येतात ते ही माया नदी ओलांडून जातात. आता ही माया नदी पार करणं आणि माझ्यात पूर्ण मिसळून जाणं हे शक्य आहे का? ते किती अशक्य आहे. इतकं सोपं नाही. तुम्ही म्हणाल चला आज आता आम्हीच ठरवतो लगेच जातो, लगेच नाही माया नदी ओलांडता येणार. त्याच्यासाठी खूप गोष्टी, मग आपल्याला वैराग्य पाहिजे, आसक्ती सोडली पाहिजे, विषयातून बाहेर आलं पाहिजे. मग आता ती कशा कशामध्ये ही गुरफटलेली आहे नदी, किंवा हिचे काय काय गुण आहेत ते आता सांगितलं इथे. की ही माझी जी माया आहे
ही कशी आहे? महत्तत्वादी, महत, बुद्धी आणि अहंकार हे तीन तिचे हे आहेत, घटक आहेत. तर ते सगळं पार करून तुम्ही माझ्यामध्ये येऊ शकणार नाही. इतकी सहजासहजी ती ओलांडता येणार नाही. ती कशी येते? फार सुंदर आहे बघा वर्णन. पुढची ओवी वाचा. जी आहे ब्रह्माशाळाचा आघाडा. मी मॅडम हा वाचा. हा. जीए ब्रह्मचर्याचा आघाडा, पहिली या संकल्प जळाचा उघडा, सवेची महाभूतांचा बुडबुडा, ताना आला. यांनी थोडं काव्यमय भाषेत सांगितलेलं आहे, गद्यात नाही सांगितलेलं. त्यामुळे आपल्याला ही थोडी कल्पना समजून घ्यायची. आता ती कशी आहे? कुठून उगम पावलेली आहे? प्रत्येक नदी म्हणलं की आपल्याला माहिती आहे तिचं उगमस्थान वेगळं असतं. आता ही नदी म्हणलं बरं का, समर्थांनी सुद्धा तिला चंचळ नदी म्हणले, यांनी हिला माया नदी म्हणले. तर ही माया नदी कशी आहे? ब्रह्माचळाचा आघाडा. ब्रह्माचळ म्हणजे काय हो? ब्रह्मपर्वत, म्हणजे परब्रह्म हे श्रेष्ठ आहे. त्याला पर्वताची उपमा दिली ज्ञानदेवांनी. आणि त्या ब्रह्मपर्वतावरून ती थेट उडीच घेते, म्हणजे तिथनं बाजूला होते आपलं रूप दाखवण्यासाठी. आणि मग ती काय करते? पहिली या संकल्प जळाचा उभडा. उभडा म्हणजे मोठा लोटच्या लोट. संकल्परूपी पाण्याच्या लोटामध्ये ती अशी सुसाट निघते. सवेची महाभूतांचा बुडबुडा. म्हणजे आधी सांगितलं ब्रह्मकड्यावरून किंवा ब्रह्मपर्वतावरून ती उडी घेते. मग संकल्परूपी पाणलोटांच्या रूपात ती सुसाट निघते आणि त्याच क्षणी ती पंचमहाभूतांचे बुडबुडे निर्माण करते. आता गद्यात सांगायचं झालं तर परब्रह्मापासून ती बाजूला म्हणजे दूर दूर जातीये, सगळ्यांना दूर नेतीये, संकल्प करायला लावतीये आणि पंचमहाभूतांचे बुडबुडे निर्माण करते. म्हणजे पंचमहाभूत तिच्यापासून उत्पन्न झालेली आहेत. त्याचा परिणाम काय होतो ते पुढे सांगितले. सांगा, पुढची वाचा कोणीतरी. आवासे जे सृष्टी विस्तार जे सृष्टी विस्ताराचे निवळ वोघे चढत काळ कलेची वेगे, प्रकृती निवृत्तीची तुंगे तटे सांडी. आता ही काय? आता त्याचा दृष्ट परिणाम काय होतो? सगळ्या सृष्टीचा निर्माण हे होतो, विस्तार होतो. सृष्टी विस्ताराचा जणू काही ओघ आलाय. नदी सुरुवातीला अगदी छोटीशी असते, मग तिच्यामध्ये हे सगळे बुडबुडे वगैरे आले पंचमहाभूतांचे, म्हणजे तिचं स्वरूप थोडं बदलायला लागलं. आणि आता त्याचा परिणाम असा झाला की सृष्टीचा सगळा विस्तार झालेला आहे, तिचा ओघ वाढायला लागलेला आहे. आणि मग ती काळाला सुद्धा काळ कळण्याचे वेगे, प्रवृत्ती निवृत्तींची तुंगे. तुंग म्हणजे शिखर. तर आता तिच्यामध्ये भूतसृष्टीमध्ये प्रवृत्ती आणि निवृत्ती याचे दोन काठ आहेत. तुंग म्हणजे काठ अर्थ घेऊया, आणि ते काठ ओलांडत ती येते. म्हणजे ती काळालाही गळून टाकते. तिला इतका वेग आता पुढे निर्माण होतो की सतत प्रवृत्ती आणि निवृत्ती. आता ही बघा, हे दोन शब्द आपल्याला प्रवृत्ती निवृत्ती दोघी जणी, त्या काकड आरतीत सगळी ही गाणी अशीच आहेत बघा. एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला आधी प्रवृत्ती होते. ठरवतो आपण की आता आजपासून आम्ही अमृतानुभवचे 2 श्लोक किंवा 2 ओव्या छान समजून घेणार. आणि लगेच आपल्याला कोणीतरी पाहुणे येतील किंवा काहीतरी निमंत्रण येईल कुठलं, आणि आपण लगेच निवृत्त होतो त्याच्यापासून. हे सगळं त्या मायेचं काम आहे. मग ती काय करते? प्रवृत्ती निवृत्तीचे दोन्ही काठ ओलांडत व्हायला लागते. एकीकडे प्रवृत्ती असते, एकीकडे निवृत्ती असते. आणि मग शिवाय त्याच्यामध्ये सत्व रजतम या त्रिगुणरूपी मेघांची वृष्टी व्हायला लागते. आणि मग त्याला मोहाचा कुठला हे आताचं जे प्रकृती सांगितलं ते हां सांगते. असं सांगितलं की मगाशी सांगितलं पंचभूतांचे महाभूतांचे बुडबुडे तयार होतात, आणि त्याचा आता परिणाम असा होतो की सृष्टीचा विस्तार व्हायला लागतो. आणि भूतसृष्टीचा विस्तार होता होता तिचा इतका ओघ सगळ्या काळाला सुद्धा वाहून नेतो. म्हणजे काळाला गिळून टाकण्याची तिच्या ओघामध्ये सामर्थ्य आहे.
भूतकाळ नाही राहत, भविष्यकाळ राहत नाही, वर्तमान काळ राहत नाही, सगळे काळ ती गळून टाकते. आलं लक्षात? आणि मग त्या वेगामुळं काय झालेलं आहे, प्रवृत्ती आणि निवृत्ती असे दोन नदीचे काठ असतात. नदीला नेहमी दोन तट असतात. इथे दोन तट सांगितले, प्रवृत्ती निवृत्तीचे तट आहेत. आणि ते काठ ओलांडत ओलांडत ती आता पुढं पुढं पुन्हा वाहत चाललेली आहे. म्हणजे तिला आपण काय म्हणतो ना, तिला कशाचंच काही राहत नाही. काळाची तमा बाळगत नाही. त्याच्यानंतर प्रवृत्तीच सतत देवाकडे प्रवृत्ती व्हायला पाहिजे, तीही ती सांभाळत नाही. निवृत्तीकडेही ती लक्ष देत नाही. ती सतत ओघाने तिची पुढे पुढे वाटचाल सुरू झालेली. आता पुढची ओवी वाचली की त्याचा अर्थ तुम्हाला कळेल. वाचा. हो वाचा. जे गुणधनाचेने वृष्टी भरे भरली मोहाचेने महापुरे घेऊन जात नगरे यमांची. फार सुंदर. आता इथे आलाय मुद्दा बघा की आता गुणघनाचेने, गुणघन म्हणजे त्रिगुण, त्रिगुण आहेत, सत्व आणि रज आणि तम. तर या आणि घन म्हणजे मेघ, या त्रिगुणरूपी मेघांची काय होते, वृष्टी होते. वृष्टी भरे त्रिगुणरूपी मेघ आता ओसंडतायत, वाहतायत. बघा, अचानक कालपासून पाऊस सुरू झाला आणि आमचं जाणारच झालं. आमचं सोडून द्या, पण जगातल्या किती जणांचं विस्कळीत झालेलं आहे जीवन. आता मग अशी टी व्हीवर 2 मिनटं पाहत होते की त्या महापुरामध्ये किती लोक अडकून पडले. म्हणजेच हा वर्षावला, मेघांनी वर्षाव केला की सगळा महापूर येतो. तसा हा मोहाचा महापूर आलेला आहे. कशाचा? मोहाचा महापूर आला आहे. आणि त्रिगुणरूपी मेघांची वृष्टी झालेली आहे. मग जर तुमच्याकडे सत्वगुणाची जास्त वृष्टी झाली तर तुम्ही चांगले वागता. ते पुढं सगळं आलेलं आहे गीतेत. रजोगुणाची आली की मी माझं माझं सगळं ममत्व येतं. आणि तम आलं की तमगुणाची सृष्टी जास्त हे आली तर आपण वाईट वर्तन करायला लागतो, दुराचार करायला लागतो. पण ते तिन्ही गुणांचा एकदम वर्षाव झालेला आहे आणि मोहाचा पूर आलेला आहे. मग काहींना मी सांगितलं तसं वाईट गोष्ट करण्याची ओढ लागते, काहींना आपलं आपलं बघण्याची दृष्टी लागते आणि काहींना मात्र सगळ्या जगाचं चांगलं करावं असं वाटतं. ते संत असतात सगळे. मग या 3 गुणांची म्हणजे 3 रूपी त्रिगुणरूपी मेघांची वृष्टी झाली, मोहाचा महापूर आला. आणि त्यामुळं काय झाले ते पुढचं वाक्य फार छान आहे. घेऊन जात नगरे यमनियमांची. एवढा पूर आलेला आहे की यमनियमांची नगरं वाहून गेलीत. आत्ता जशी वाहून गेलीत की नाही काही काही नगरं. यमनियम माहिती आहेत सगळ्यांना. यमनियम स्वतःसाठी काही आहेत ते नियम असतात आणि समाजासाठी आणि सगळ्या जगाला उपयोगी पडतील असे यम असतात. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे 5 यम सांगितलेले आहेत पतंजलीने. आणि ज्ञानदेवांनी पुढं ते सांगितले होते, 6व्या अध्यायात सांगितलेले. तर त्या यमाचं आपण पालन करायला लागतो की नको बाबा, या मोहामध्ये अडकायला नको. मगाशी जे सांगितले त्याच्यात अडकायला नको. पण हा मोहाचा पूर आला, त्रिगुणांचा पूर आला, त्रिगुणांनी वर्षाव केला की गेली त्या पाण्यामध्ये सगळी घरं वाहून गेली, म्हणजे नगरं वाहून गेली. मग त्यात यमामधला अहिंसाही गेला, सत्यही गेलं, अस्तेयही गेलं. कुणाच्या चोऱ्या करू नये तरी दुसऱ्याचा मोह होतोय. निदान फुलं तरी बायका आणतात सकाळी सकाळी सगळ्यांच्या दारातली आपल्या देवासाठी. हे स्थेयच आहे, पण ते नको आहे, अस्तेय. पण काही जण म्हणतात नाही बाबा, आम्ही आमचा 2 हात 3रं मस्तक, आपल्या घरातलं पत्रम पुष्पम फलम तोयमसुद्धा देवाला चालेल, ते वाहतात. पण नाही म्हणजे या नगरांना सगळ्या वाहून नेलं जाते. अस्तेय आणि ब्रह्मचर्य. रोज वाईट घटना टी व्हीवर आणि पेपरवर मध्ये आलेल्या आहेत. लहान लहान अल्पवयीन मुलींवर अत्याचार. हे सगळं कशाचं आहे? ब्रह्मचर्यानं पालन करण्याचं आहे. म्हणजे ब्रह्मचर्याचं नगर वाहून गेलं. आणि अपरिग्रह. आता साठा तर माझ्याकडेच बघा, मला पुस्तकांचा साठा करायची हौस आहे. असं वाटतं आता काही नको, पण पुन्हा छान एखादा ग्रंथ दिसला की वाटतं आणावा, वाचावा. आता हे पुस्तकांचं ठीक आहे, पण बाकीच्या गोष्टी आपण किती माया जमवतो. घरातली कपाटं भरून राहिलेली पुन्हा उतू जातात, अजून नवीन वस्तू खरेदी करायच्या.
घरात सगळं सामान इतकं आणून ठेवायचं आणि खराब होऊन जातं. म्हणजे अपरिग्रहाचं नगरही वाहून जाते. म्हणजेच यमाची आणि नियमांची. नियम म्हणजे कुठले आहेत? शौच, संतोष, तपस, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. शौच म्हणजे आंतरिक आणि बाह्य शौच. संतोष, माझं आहे त्याच्यात मी समाधान मानेन, संतोष. तप, काहीतरी कष्ट करायचे, देवासाठी तपश्चर्या करता आली पाहिजे, भगवंतासाठी काहीतरी मला देता आलं पाहिजे, तप. त्यासाठी मी स्वाध्याय करायला पाहिजे, रोज मी कुठले तरी चांगले ग्रंथ वाचले पाहिजे, स्तोत्र म्हटली पाहिजे, जे काय करायचं आहे तो स्वाध्याय आहे. आणि ईश्वर प्रणिधान, ईश्वराच्या ठिकाणी सगळं अर्पण करणं. तर ही यमनियमाची नगरं सगळी वाहून गेली, असं छान सुंदर वर्णन केलेलं आहे. त्या ओव्यांवर तुम्ही 2 दिवस बोललात तरी कमी पडेल, पण ठीक आहे. तर असं हे सगळं. आणि अजून त्याला जोडून एक छान ओवी आहे, तेवढी घेऊ आणि मग या आपण थोडंसं सृष्टी काय म्हणू आपण, प्रकृतीचं मग अजून पुढे खूप आहेत, पण काही भाग थांबू आपण तिथे. शेवटची ओवी घ्या आता, 72वी, जेथद्वेषाचा. जे द्वेषाच्या आवर्ती दाटत वंशे पडत, माझे प्रमादादी तळपत महामीन. आता सांगितलं होतं यमनियमांची नंबर आहे? 72. जेथद्वेषाचा आवर्ती दाटत. आवर्ती म्हणजे भोवरा. अध्याय 8 आहे का? 7वा. 7व्या अध्यायात जास्ती करून हे प्रकृतीचं वर्णन आलेलं आहे. जेथ म्हणजे जिथे, द्वेषाचा आवर्ती दाटत. आवर्ती म्हणजे भोवरा. द्वेषांचे भोवरे हे फिरतायत आता. यमनियम तर गेलेच, वाहूनच गेले, अख्खी नगरच वाहून गेली, तिथं उरलंच नाही काही. आणि मग त्यामुळं मत्सर, पुढे आले द्वेष. द्वेषाचे भोवरे फिरायला लागलेत आता त्या नदीमध्ये. भोवरे निर्माण होतात की नाही, खूप मोठा पाऊस आला की, पूर आला की. आणि मत्सराचे वळसे पडतं, आणि मग त्याला मत्सराची वळणं पडायला लागलेली आहेत, मोठे मोठे भोवरे झाल्यानंतर. आणि माझी प्रमाद आधी तळपत. प्रमाद म्हणजे आपल्या हातून घडणारे दोष. ते सगळे ते प्रमाद घडतायत. मत्सराची वळणं आली. आणि पुढं म्हणलेलं आहे प्रमाद आधी तळपत माझी म्हणजे मध्ये. प्रमाद म्हणजे चुका वेगवेगळ्या, किंवा स्त्रियांबद्दलचे मोह, त्यालाही प्रमादच म्हटलेलं. सगळेच मोह, फक्त स्त्रीबद्दलचा असं नाही. धनाचा मोह आहे, काय म्हणू आपण, संपत्तीचा तर आहेच आहे, पण घरं पाहिजेत, गाड्या पाहिजेत, हे सगळे मोह आहेत. तर त्या मोहाचे महामीन तळपत, मोठे मासे त्याच्यामध्ये तळपायला लागत आहेत. आपण जर छान काही ठिकाणी गेलो, किती प्रकारचे मासे तिथे तळपत असतात. अंदमानला कोणी गेला असाल तर पाहिले असतील, खूप सुंदर सुंदर मासे वेगवेगळे त्या समुद्रामध्ये दिसतात. तसं आता ही नदी आहे, पण नदीमध्येही असेच मासे वेगवेगळे असतात. तर इथे कोणते मासे सांगितले? मोहरूपी मासे, महामीन, मोठे मोठे मासे हे आता तिथे तळपायला लागलेले आहेत. म्हणजेच काय होतं की या प्रकृतीच्या नदीमध्ये किंवा या मोहमायेमध्ये, मोहनदीमध्ये आपण सतत गुंतत राहतो. आणि भोवऱ्यात जसा माणूस अडकला की बाहेर येऊ शकत नाही, तशी ती अवस्था आहे असं भगवंत सांगतायत. म्हणून ती नदी ओलांडून जाणं अवघड आहे. मग ती कशी अवघड आहे तेही पुढं अजून काही ओव्यांमध्ये सांगितलेले आहेत. पण काही वेळेला आपल्याला मोह आवरतच नाही. आणि मग ही नदी म्हणजे कशी आहे, तिला त्याच्या एक फार सुंदर 4-5 ओव्या तेवढ्या फक्त आपण घेऊया. आता एकदम 93व्या ओवीकडे जा. खरं म्हणजे 85 पासूनही चांगल्याच आहेत. तुम्ही घरी कधीतरी शांतपणे वाचा, पण आता आपण महत्त्वाच्या घेतोय त्याच्यात. ही नदी ओलांडून जाणं कसं अवघड आहे. ओलांडून जाणं म्हणजे काय करणं आहे. सापडली का 93वी ओवी? हो, सापडली मला. हा. जरी अपथ्य शिळा व्याधी आकळे साधूशी दुर्जनाची बुद्धी
ही रागी सांडी सिद्धी आली शांती. हां. एक वेळ काय कोणत्या गोष्टी शक्य असतील, अशक्य गोष्टी शक्य होतील, पण माया नदी ओलांडणं अशक्य आहे. ज्ञानदेवांनी सगळ्या समाजाचं निरीक्षण करून हे निश्चय काढलेले आहेत. अपथ्य शिळा व्याधी कळे साधूची एक एक भाग बघा. जरी अपथ्य शिळा व्याधी, अपथ्य म्हणजे काय हो? पथ्य न करणं. डायबेटीसवाल्यांना सांगतात गोड खाऊ नका, अमकं करू नका, पण ते तेवढंच करतात आणि मग तरीसुद्धा त्यांचा व्याधी कदाचित बरा होईल. त्यांनी अपथ्यरूपी किंवा कुपथ्य जरी केलं तरीसुद्धा त्यांना रोगाला आवरून धरता येईल. जरी म्हणजे कदाचित जर कुपथ्य करणाऱ्या रोगाला सुद्धा, म्हणजे फक्त डायबिटीसचं उदाहरण दिलं, अनेक आजार आहेत आणि त्याच्यावर वेगवेगळे बंधनं सांगतात. वैद्याकडे गेलं की ते पथ्य सांगतात की तुम्ही ह्या 3 गोष्टी टाळा, हे खाऊ नका, पिऊ नका. पण कदाचित ते अपथ्य केलं तरी सुद्धा तो व्याधी बरा होईल. अगदी दुर्धर व्याधी असेल तो सुद्धा बरा होईल. कळे साधूसी दुर्जनाची बुद्धी, आणि साधूला कदाचित दुर्जनांची बुद्धी सुद्धा समजेल, म्हणजे त्यांची कुटील नीती कळेल. दुर्जनांच्या कुटील नीतीचा त्याला ठाव लागेल. वास्तविक साधू शांत असतो, कोणाच्या आध्यात नसतो, मध्यात नसतो, पण कदाचित त्याला सुद्धा दुर्जनाची नीती समजेल. की रागी सांडी रिद्धी आली शांती, आणि कदाचित दारामध्ये संपत्ती जर आली भरपूर, तर रागी म्हणजे ज्याला आसक्ती आहे, लोभी, रागीचा अर्थ लोभी असा अर्थ घ्यायचा. कितीही द्या त्याचं समाधानच होत नाही, म्हणून लुब्धम वशम नयेद अर्थही असे एक श्लोक आहे की लोभी माणसाला तुम्ही किती देत राहा तो घेतच राहतो. पण हे म्हणतात कदाचित लोभी माणूस सुद्धा काही घेणार नाही, दुसऱ्यांच्या संपत्तीची आशा धरणार नाही. अजून पुढे सांगितलेत, आता पुढच्या काही मीच सांगते पटापट. जरी चोरा सभा दाटे, कदाचित चोरांना न्यायालयांना समोर त्यांना ताबा मिळवता येईल. आता चोराला शिक्षा व्हायला पाहिजे, पण कदाचित तो सुद्धा तिथे मोठेपणा मिरवेल आणि स्वतःचं मोठेपण सांगेल, म्हणजे चोरसुद्धा श्रेष्ठ होतील. अथवा मीना गळू घोटे, किंवा माशांना गळ गिळता येईल. बिचारे गळाला लागतात आणि मरून जातात की नाही, सापडतात त्या मासे धरणाऱ्याला, पण कदाचित तो मासा गळच गिळून टाकेल. नातरी भेडा उलटे, भेडा म्हणजे भित्रा, कदाचित घाबरट मनुष्य सुद्धा एखाद्या भूताच्या अंगावर सुद्धा धावून जाईल. अशक्य गोष्टी शक्य होतील, पथ्य न करता आजार बरा होईल. साधूंना दुर्जनांचं सगळं कळेल, कुटील नीती लक्षात येईल. लोभी माणूस दारात आलेली संपत्ती कदाचित स्वीकारणार नाही, म्हणजे अशक्य गोष्टी शक्य होतील. चोरांना न्यायस्थानामध्ये ताबा मिळेल आणि माशांना गळ गिळता येईल, आणि घाबरट मनुष्य भूताच्या अंगावर धावून जाईल. पुढं सांगितलेलं आहे पाडस वागूर करांडी. हरिणीचं जे पाडस असतं ते वागूर म्हणजे जाळं. कधी पाहिले जाळ्यात अडकलेले पक्षी प्राणी बाहेर पडलेत, पण इथं सांगतायत ज्ञानदेव की कदाचित पाडस जे असतं हरिणीचं ते त्याच वागुरातून म्हणजे जाळ्यातून बाहेर पडेल. आणि पुढचं तर सांगितलंय मुंगी मेरू ओलांडी, आणि मुंगी पर्वत ओलांडू शकेल. मेरू पर्वत केवढा आहे, खूप मोठा आहे असं म्हणतात, पण तो ओलांडून जाण्याचं कामसुद्धा होईल. फक्त शेवटची ओळ महत्त्वाची. तरी मायेची पैलथडी देखती जीव. या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या तर मायेची पैलथडी म्हणजे पहिलं तीर हे विषयांध मनुष्य गाठू शकतील. थोडक्यात सांगायचं आहे काय ज्ञानदेवांना की एक वेळी अशक्य गोष्टी शक्य होतील, पण तरीसुद्धा मनुष्य मायेला ओलांडून जाऊ शकणार नाही. मायेला ओलांडून कधी जाईल, या गोष्टी शक्य झाल्या तर. खूप अशा त्यांनी दिलेल्या आहेत. कुणाचा आवाज येतोय? नाही, आवाज काहीतरी वेगळे येत आहेत. कुणाच स्पीकर ऑन आहे त्यांचा. अजय काय नाव
हां मग आणि तुमचंही हां ठीक आहे. हां अजय कोण आहेत त्यांचा, बरं ठीक आहे. आणि म्हणून सांगतायत ज्ञानदेव की म्हणजे भगवंत सांगतायत, म्हणून गा पंडुसुता जैसी सकामान जिणवेची वनिता तैसी मायामय हे सरिता न तरवे जीवा. अरे तुला मी सांगतोय की एक वेळ स्त्री लंपट जो पुरुष असतो सकाम, त्याला सारखी महिलांची किंवा स्त्रियांचीच ओढ असते, त्या पुरुषाला न जिणवेची वनिता, त्याला आपल्या बायकोला सुद्धा ताब्यात ठेवता येत नाही. तोही स्त्री लंपट आहे, त्याची बायकोही तशीच आहे, परधार्जिण. तसं ह्या माया नदीला आपल्याला विषयाच्या आहारी गेलेल्या माणसाला ताब्यात ठेवता येणं शक्य नाही. म्हणून ही प्रकृती किंवा ही माया अतिशय द्वाड आहे. ती खूप तिला सांगितलेलं आहे त्यांनी की ती नाही आपल्या ताब्यात, आणि तिला कसं ताब्यात घ्यायचं तर तेही त्यांनी उपाय दिलेले आहेत. जे सज्जन म्हणा किंवा सगळे स्वतःवर नियंत्रण ठेवणारे असतात, ते त्या मायेला आपल्या ताब्यात ठेवतात. ते कसे ठेवतात त्याची 1-2-4 उदाहरणं सांगते. सर्वसामान्यांना आणि विषयाच्या आहारी गेलेल्यांना माया नदीला ओलांडता येणं शक्य नाही. पण जे मला अनन्य भावानं शरण येतात, 97वी ओवीपासून आहेत बघा. येथे कची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडिये सरले माया जळ. जे अनन्य भावानं मला शरण येतात आणि माझ्याच भजनात अष्टप्रहर दंग होतात आणि माझ्याच नामस्मरणात प्रत्येक श्वास घालवतात. बघा किती सुंदर सांगितलेलं आहे. जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच तडिये सरले मायेजळ. तर त्यांना हे इकडचा जो मायेचा पहिलं तीर आहे तो सापडू शकतो. ही माया नदी तेच ते. आता एकदम किती सांगितलं, 97 ना, 97. ही 97 होती. हो 97. येथे एकाची लीला 97 ते 2 पर्यंत आहेत. आता कोण कोण ही माया नदी ओलांडून, आता काय आहे ती कशी आहे त्याचं किती भयानक असं समर्थांनी पण वर्णन केलं आणि ज्ञानदेवांनी पण खूप उदाहरणं दिलीत. आपल्याला जास्तीची गरज नाही. एवढंच लक्षात ठेवायचं की ही माया नदी सगळ्यांवर नियंत्रण म्हणजे हे आणते स्वतःचं, आणि इतर आपण त्याच्यामध्ये व्यस्त होतो, मायेमध्ये गुंतून पडतो, संसारात गुंतून पडतो. त्याच्यासाठी उपाय आता सांगतायत ते 93-97 पासून आहे. जया, मग त्याच्यासाठी उपाय हवा आहे ना. आता उद्या आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे, सगळेजण काहीतरी सहभाग घेणार आहेत. जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाची आहे कासे गाढे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळले जे. आता ज्यांना सद्गुरू भेटलेले आणि जे मला अनन्य भावाने शरण आलेले आहेत, तर सद्गुरूपी नावाडी ज्यांना सापडलेला आहे त्यांच्यापाशी आत्मानुभव आहे, आनंद आत्माचा अनुभव आहे, आणि मग त्यांना आत्मबोधाचा तराफा पण सापडतो. तारू म्हणजे तराफा. सद्गुरू तारू पुढे, मग ते सद्गुरूच त्याला तारून नेणार आहेत. सद्गुरूरूपी नावाडी मिळाला आणि मग त्यांच्याशी अनुभवाची एक आसे गाडे. अनुभव म्हणजे आत्मानुभव, व्यवहारातला अनुभव नाही घ्यायचा इथे. त्यांच्याजवळ गाढ अनुभव आहे, आत्मानुभव. जया आत्मनिवेदन तरांडे आकळले, तरांडे म्हणजे तराफा. मग त्यांना आत्मनिवेदनाचा किंवा आत्मबोधाचा तराफा सापडला आणि मग ते आता ह्या माया नदीतनं तरून जाऊ शकतात. सापडल्या का ओव्या 99 बघा, कोणाला वाचायची असेल तर वाचा. हो वाचा जयश्री. हां. जे अहंभावाचे ओझे सांडुनी विकल्पची झुळका चुकवणी अनुरागाचा निरोता होऊनी पाणी ढाळू ढाळ इथं. बरं ठीक आहे, पाणी ढाळू म्हणले की ढाळ, ठीक आहे. ज्यांनी अहंभाव सोडलेला आहे, आपल्या माथ्यावरचं अहंभावाचं ओझं ज्यांनी पूर्ण फेकून दिले,
आपल्याला नको म्हणतो, आपलं कधी कधी आपण ओझं नेतो आणि असं वाटतं हे नको बाबा आपल्याजवळ, चढून जायचं असतं, हे असतं त्यावेळेला. तसं हे माथ्यावर अहंभावाचं ओझं घेतलेलं आहे तुम्ही आम्ही, ते ज्यांनी फेकून दिले म्हणजे आपण फेकून द्यायचं. आणि विकल्पाची या झुळुका चुकावूनी, आणि सतत संकल्प विकल्पाच्या झुळका येत असतात. फेऱ्यामध्ये माणूस अडकतो. मग अशी सांगितलं तसं आत्ता संकल्प करू, उद्या तो संकल्प मोडून टाकू, असं मनाचं काम चालतं. आणि ते मन कुणाच्यामुळे आहे? मन, बुद्धी, अहंकार सगळं त्या प्रकृतीच्या अधीन आहे. तर म्हणून ज्यांनी संकल्प विकल्पाच्या फेऱ्या चुकवल्या ते काय करतात? अनुरागाचा निरुतावनी पाणी ढाळू. अनुराग म्हणजे आसक्ती, प्रेम. तर त्यांनी ही सगळी प्रेमाची आसक्तीसुद्धा किंवा प्रेमाचा प्रवाहसुद्धा टाकून दिला, किंवा त्या प्रवाहाच्या दिशेनं ते जातच नाहीत. मग त्याच्या विरुद्ध दिशेनं जातात. अनुराग नको. अनुराग हवा आपण परमेश्वराबद्दल हवा. आपल्या या माया ममतेमध्ये जे आपण संसारामध्ये रमतो ते नाही. म्हणून संकल्प विकल्पाच्या फेऱ्या चुकवल्या, आसक्तिरूपी प्रेमाच्या प्रवाहाची दिशाच टाळून टाकली. आता पुढची ओवी, आता दुसऱ्यांनी वाचा कोणीतरी. जया एकाची अवतारा. मी वाचू का? हा वाचा. हां. जया एकाची अवतारा, बोधाचा जोडला तारा, मग निवृत्तीची या पैलतीरा झिपावले जे. छान, सुंदर. आता वैराग्य नाही, इथे ऐक्याचं चाललंय नाही का आधी आपण. हां, ऐक्यरूपी, ऐक्याची या उतारा. मग ऐक्यरूपी उताराच्या ठिकाणी त्यांना काय सापडलं हो? बोधाचा जोडला तारा. त्यांना बोधाचा म्हणजे ज्ञानाचा थोडासा उतार सापडला. आणि मग निवृत्तीच्या पैलतीरा झेपावले, आणि मग ते निवृत्तीच्या म्हणजे निवृत्तीरूपी पैलतीराला गेले. मग अशी प्रवृत्ती निवृत्ती दोन काठ सांगितले होते, पण आता ते प्रवृत्तीकडे लक्षच देत नाहीत. आता फक्त निवृत्ती. सेवानिवृत्ती हा शब्द नाही अर्थ घ्यायचा. म्हणजे सगळ्या विषयांपासून निवृत्ती. निवृत्ती म्हणजे त्याग, सोडून द्यायचं त्याग. मग आता निवृत्तीरूपी पैलतीराला किंवा पैलथडीला ते जाण्यासाठी झेपावलेले आहेत. असे मला माझ्यापर्यंत पोचतात आणि ते या माया नदीला तरून जातात. आपण आता हा विषय शिकतोय की माया नदी कोण ओलांडून जाऊ शकतो. आणि ज्यांच्या ठिकाणी ऐक्य सापडलेलं आहे, ज्यांना ऐक्य सगळीकडे दिसायला लागलेलं आहे, ऐक्यामुळं त्यांनी अहंभाव टाकून दिलेला आहे. सगळ्या संकल्प विकल्पांच्या फेऱ्या चुकवलेल्या आहेत. आणि आता ज्ञानाचा उतार त्यांना सापडला. आता सोपी वाट असते. चढण आपल्याला अवघड असतं, पण उतार आपल्याला सोपा जातो. तसं आता ज्ञानाचा जणू काही उतार त्यांना सापडला आणि निवृत्तीच्या पैलतीरावर ते जाऊ लागतात. पुढे अजून आता एक उदाहरण हे दिलेलं आहे, उपाय दिलेला आहे. ते उपरीतीच्या वावीस हेलत. वाचा. ते उपरतीच्या वावीस येलत, सोहम बाबाचेनी थावे पेलत, मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी. आता वैराग्य मुख्य त्यांना आता वैराग्य रूपी त्यांनी सगळं हे प्राप्त केलेलं आहे. वैराग्य रूपी बाहूंच्या जोरावर त्यांनी आता ही माया नदी पार केली. आणि मग सोहम भाव. सोहम भाव हा महत्त्वाचा शब्द आहे. काल मी सुरुवातीला सांगितलं होतं, जन्माला येताना आपण म्हणत असतो सहाहम, म्हणजे तो परमात्मा म्हणजे मीच आहे. तर तो भाव आता त्याला प्राप्त होतो. आता त्याला समजतं की ह्या संसारात या ह्याच्यात रमण्यात काही अर्थ नाही आहे. म्हणून सोहम भावाच्या काय म्हणू आपण बळावर त्यांनी आपला तोल सांभाळलेला आहे. थावे पेलत म्हणजे त्याच्यावर थोडासा कंट्रोल करत आलेले आहेत, ते सांभाळत आले. आणि मग निघाले अनकळीत निवृत्ती तट. म्हणजे कधी माहिती नाही निवृत्तीचा तट माहितीच नव्हता, तीर माहितीच नव्हता, पण आता ते हळूहळू त्या निवृत्तीच्या तीराला चालले. कशामुळे चालले? सोहम भाव आपल्या ठिकाणी वाढला, वैराग्याची वृत्ती वाढली, आणि मग माया नदीही पार करू शकतात किंवा पार करू शकले आणि स्वतःचा तोल सांभाळू शकले.
आता आपण विशेषतः तरुणांच्या बाबतीत पाहतो की त्यांचा काही एवढ्याशा कारणांनी तोल जात असतो. तर त्या ठिकाणी आईवडिलांनी किंवा मित्रांनी किंवा मोठ्या लोकांनी सज्जनांनी त्यांना नियंत्रणात आणायचं असतं. आणि कधीकधी आपणही संसारात मग कुठे कुठे भटकटच जातो. तर म्हणून ही सगळी वैराग्याची हे थोडीशी कास धरली पाहिजे, आसक्ती संपवली पाहिजे आणि मग निवृत्तीचा तट किंवा तीर हा आपण गाठतो. म्हणजे जे गाठतात ते भगवंतापर्यंत पोचतात. शेवटची एक घ्या फक्त. येणे उपाय. हो घ्या घ्या. हा घ्या घ्या घ्या. येणे उपाय मज भजले ते हे माझी माया तरले परी ऐसे भक्त विपाईले बहु असं नाही. खूप सुंदर. येणे उपाय मज भजले. आता या सगळ्या उपायांनी जे माझं भजन करतात किंवा माझी भक्ती करतात, सगळे उपाय सांगितले, एक एक सांगितले. अहंभाव गेला, ऐक्य साधलं, वैराग्य आलं, आलं लक्षात. तर या सगळ्या उपायांनी मज भजले, ज्यांनी भक्ती केली ते हे माझी माया तरले. ह्या 4 ओव्या 5-6 ओव्या एवढ्यासाठी घेतल्या की आपल्यालाही तरुण जायचे. नुसती माया कशी आहे शिकून नाही उपयोग, ती तरुण पण जाता आली पाहिजे. परी ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही. विपाईले म्हणजे अति त्रोटक, तुरळक. असे भक्त खूप तुरळक आहेत, विरळ आहेत. बहुवस नाही. अहो ते मोठ्या प्रमाणावर नाही आहेत, पुष्कळ नाही आहेत, खूप थोडे आहेत, विरळ असतात, पण ते माझ्यापर्यंत पोहोचतात. आणि मग तुम्हाला आठवत असतील 4 प्रकारचे भक्त सांगितले, ते आपण शिकलेले आहोत. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. तर ते 4 भक्त मला भजतात. पण प्रत्येकाची भूमिका वेगळी असते. पण जे पूर्णपणे मला शरण येतात, पूर्णपणे वैराग्य धारण करतात, आपली आसक्ती सगळी सोडून टाकतात, यमनियमांची शहरं ते वाहून घालवत नाहीत. आता उलटा अर्थ घ्यायचा, मगाशी वाहून घालवतात ते मायानगरी नदीच्या मागे जातात. पण ज्यांनी यमनियमांचे बंधारे घातलेत किंवा यमनियमांनी स्वतःला आवरलेलं आहे, असे माझ्यापर्यंत भक्त पोहोचतात. असं या थोडासा म्हणजे महत्त्वाचा आत्ता सांगितलेलं आहे. आजही अजूनही एक तुम्हाला सांगितलं होतं तसं समर्थांनी खूप ठिकाणी या प्रकृतीची वर्णनं केलेली आहेत. पण ब्रह्म आणि प्रकृती हितला जो फरक आहे तो पुन्हा असाच कधीतरी जाता येता सांगून जाऊ. थोडीशी तरी कल्पना आली असेल तुम्हाला की प्रकृती म्हणजे काय आहे आणि तिच्या मागे जी प्रेरणा आहे किंवा जो चैतन्यात्मक भाग आहे तो म्हणजे पुरुष आहे. अर्थात हे दोन्ही परमात्म्याचेच आविष्कार आहेत. त्यामुळे हे दोन्ही वेगळे नव्हेत, पण त्यांच्या पार करून ते आवरण काढून आपण फक्त परमात्म्याची हे करायची आहे, भक्ती करायची आहे आणि परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा अमृतानुभव घ्यायचा आहे. उद्याला आपण गुरुस्तवनाला सुरुवात करणार आहोत. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम घेणार आहोत. कुणाकुणाला काही सादर करायचं असेल तर कळवा अगोदरच, नियम त्यानुसार नियोजन करता येईल. पण ह्याच्यावर टाकता येणार ना? टाकता येत नाही ना? काय नाही? हा हो ना, ते ज्योत्स्नाताई का सध्या येत नाही, ते काढून टाकलं पाहिजे ना, म्हणजे तुम्हाला नाव घेता येण्याचं. कळवा मला कळवा, जाऊ दे, चालते. किती वाजता कार्यक्रम आहे? आपलं उद्याच्या वेळेलाच ना, 4:45 वाजता. आमचं भजन आहे एका ठिकाणी बाहेर. पण आपली मग क्लास घ्यायचा नाही का उद्या? नाही घ्या, असं काही नाही. बघा माझ्याकडे ज्ञानेश्वरी दांडेकरांची आहे, चांगली आहे ना मग. 76ची आवृत्ती आहे. हो दांडेकरांची पण चांगली आहे. दांडेकरांची छान आहे ती पण. 1976ची आवृत्ती आहे. हो छान असणार आहे ती पण. दांडेकरांची चांगली आहे, साखरे महाराजांची चांगली आहे. कशाचाही करा पण अभ्यास करा, बस. म्हणूया आता प्रार्थना म्हणूया. आजचा क्लास छान झाला मॅडम. हा, मग तुम्ही सहभाग घेतला की छान होतो. आता पुढच्या वेळेला मी तसंच करणार आहे. ओवी शिकवल्या लगेच तुम्ही सांगा थोडंसं, म्हणजे मग आपल्या डोक्यात बसतं ते. उद्या भाग घेईल त्याच्यात. हो थोडा आपला काय होईल तेवढा, नाही तर मग गुरु स्तवन शिकवायला मी सुरुवात करणार. बरं. ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी सांगा, चालेल. इदमुपकर्तुं भुवन मंडलम
समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती म्हणणार आहे कोणी? म्हणा. आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा सेविती साधू संत मनवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणाची कोणी अवतार पांडुरंग नाम ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. पुढची कडवी म्हणा. हा म्हणा, पुढे म्हणा. नारद तुंबरू समगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट प्रिय बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनवेधला माझा आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर भगवान की जय. पंढरीनाथ महाराज की जय. जय तू ज्ञानेश्वर. जय श्री कृष्ण. छान छान सुंदर. हो.